दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढतच होती. प्रत्येकाला जगण्याचा कंटाळाच आलेला. पाऊस पाणी, पीक पाणी काही नाही. नदी नाले आटले, माणुसकी आटली. ज्याला त्याला स्वप्नात सुद्धा ज्वारीची भाकरी, भाजी आणि तांब्याभर पाणी दिसायचं. अशा या दुष्काळाच्या दिवसात आमच्या घरात तर दादाला तेवढंच दिसत होतं आणि ते म्हणजे भांडी. आमच्या घरात तांब्या पितळीची बरीच जुनी धाटणीची भांडी होती. झालं दुकानात काम तर भागवायचं आणि नाही झालं तर एक भांडं विकायचं आणि दिवस काढायचा. आमच्या तर हातापायाच्या काड्या आणि पोटाचे नगारे झाले होते. माती खाऊन रोगट फुगीर गाल, सारखं मातीत खेळायचं, अंगावर कपड्याचा तपास नाही, चड्डी कधी घातली कधी नाही घातली आणि शर्ट तर फक्त शाळेत जाताना घालायचा असा माझा समज झाला होता. त्यामुळं कधी कधी नागडं उघडं उन्हातनं फिरत काचा दगड गोळा करत खेळायचं. त्यामुळे अंगावरचं गोरं कातडं पार काळं पडलेलं. नाकातनं धारा वाहत्यात, डोळे पिचपिचले हातापायावर वगळ आले आहेत. आणि आमचे जोडीदार सुद्धा आमच्यासारखंच. थोड्याफार फरकानं सगळ्याची परिस्थिती चांगलीच. इंगुलेच्या पोरांची मात्र सगळ्यात चांगली, कारण गुरुजी देव माणूस. शाळेत पगार जेवढा मिळेल तेवढा घर कुटुंबाला द्यायचा, त्यामुळं त्यांच्यात खाण्यापिण्याची दादात नाही. नीटनेटके स्वच्छ धुतलेले कपडे, वेळच्या वेळी केस कापून तेल लावून भांगपट्टी, त्यामुळे इंगुले गुरुजीचा राजा आणि बाळ आमच्यात मोरक्या असायचे. येताना कायम खिशात शेंगदाणा नाही तर फुटाणा आणायचा. आम्हाला थोडं थोडं द्यायचा. लय बरं वाटायचं त्यावेळेला. दिवस जात होतं. दिवस कोणासाठी थांबत नाहीत हे मात्र खरं. दुष्काळात सगळ्या गोष्टीची कमतरता, मात्र व्यसनाला काय कमतरता नसायची. कितीही नाही म्हणलं तरी चांगलं काम ज्या दिवशी होईल त्या दिवशी बापाची सगळी व्यसनं डोकं वर काढायची. खाणं पिणं, आकडा खेळणं, ऐश करणं, नाटक तमाशा सगळ्यात पारंगत. अनेक गुरु, त्यामुळं कशात कमी नाही. माझं तर बरं, सुभाबाईचं लय हाल. मी नाही मिळालं तर बॉम्बलायचो, रडवून आपटून मिळवायचो. पण सुभाबाईला सहनच करायला लागायचं. अंगावर दड कपडा नसायचा. त्यात बापाचा धाक लय, त्यामुळं कायम भिवून राहायचं. मारायला लागला तर कोणाचं ऐकायचं नाही. त्यामुळं सुभाबाईला नीट कायम राहायला लागायचं. मला मात्र आठवड्यातून एकदा रेशनिंगच्या लाईनला उभं राहायला लागायचं. ते पण जुन्या पेठेत रेशनचं दुकान. सकाळी 7-8 वाजता लाईनला गेल्यावर 10 ते 11 नंबर यायचा. तोपर्यंत लक्ष्मण पिशव्यान पैसे घेऊन यायचा. रेशनिंग घेतल्याशिवाय सुटका नसायची. घरी येऊन आंघोळ करायची, तवर एखादी भाकर व्हायची. ती खायची का दप्तर घेतलं का निघाला. अहो दप्तर म्हणजे काय, वायरची पिशवी, त्यात पाटी पेन्सिलचा तुकडा, झालं आमचं दप्तर. घरात बापाचा धाक, शाळेत वाघमारे शिक्षक आणि तिथली पोरं, त्यांचा बी धाक. अहो चक्कीत पिसून निघायचो या सगळ्या. आईच्या मायेची काय ती हिरवळ. सुटका व्हायची ती सुट्टीच्या दिवशी. सुट्टीत आम्ही राजा, कोण विचारतंय आम्हाला. सकाळी उठायचं, कसं तरी चहा भाकरी खायची, आंघोळ केली नाही केली निघाला बाहेर. शिलेदार तयार, ठरलेले गडी, काय पण खेळायचो. आमच्या काळात खर्चाचा खेळ खेळायचाच नाही. फुकटात काय येतोय तेच खेळायचं. जास्त करून मैदानी खेळ, कारण आमच्या घराजवळ लय मोठं मैदान. आणि जास्त करून विटी दांडू. आईनं आणलेल्या सरपळातनं सरळ लाकूड काढायचं आणि लक्ष्मणजवळ विटी दांडू करता राडायचं. मग कुऱ्हाडीनं तो विटी दांडू करून द्यायचा. निघालाच पोरं घेऊन. त्यात 60 टिंबालय खेळायचो, रिंगण खेळायचो. 2 तट असायचे. खालची आळी त्यात कोळ्याची पोरं, वरची आळी आमची. आम्ही खेळायला त्यांना कधी ऐकायचोच नाही. मग ती यायची रडकुंडीला. आम्हाला मारायची, खेळू द्यायची नाही, भांडणं करायची. पण लहानपणी असं चालायचंच ना. लिगोर खेळायचं, भवरं खेळायचो, लंगडी खेळायचो, शिवणा पाणी, तसं इस्टॉप पार्टी. नदीला पावायला जायचो. 4-5 वाजता पतंग उडवायला जात होतो. संध्याकाळी आपडी तपडी, रुमाल लपवणं, तिळतिळ मुमळा, पळीपळी, तेल, हे असले खेळ लय खेळायचो. त्यात गल्लीतली पोरं पोरी सहभागी व्हायची. बघायला लहान थोर असायची. असे अनेक प्रकारचे खेळ ज्याचा अधूनमधून उल्लेख येतच राहील.
खेळण्यात मन गुंतवायचो. अहो, घरी असलं की भांडणं व्हायची, भूक लागायची, घरची कामं सांगायची म्हणून होता होईल तोवर बाहेर खेळायला राहायचं. अशातच यात्रेच्या काळात काहीतरी काम करावं या विचारानं आम्ही पोरं-पोरं नदीवर गंध लावायला जायचं ठरवलं. तो काळ म्हणजे लय सस्ताईचा. पैसा कमी पण माणुसकी लय. आणि गंध लावायला कोणाचं जायचं नाही. आमच्या अगोदरची एक फळी, त्यात आमचा लक्ष्या, शेजारचा देवकराचा ज्ञानू, इंगुलेचा शरद, शिवा, पवाराचा आशा, न्हाव्याचा आशा, पार्टाचा देवदास, वासुदेवाचा बाळू अशी ठराविक पोरं गंध लावायला जायची. त्यांच्या खिशात पैसा खुळखुळायचा. मग दुसरी फळी आमची. आहाहा! आमची फळी तयार करायचा विचार चालला होता. आमच्या फळीत पहिल्या फळीत जी होती ना, त्यांचे सगळ्यांचे लहान-लहान भाऊ. त्यात इंगुलेचा राजू, बाळू, मी, शेजारच्या देवकराचा किश्या, पवाराचा ईश्या, वासुदेवाचा तान्या, रामलिंग बामणाचा मंग्या, केकडेचा नंद्या, बामणाचा बाळ्या असे आम्ही पोरं तयार झालो. गंधाची डबडी तयार केली. गंध कसा लावायचा त्याचं प्रॅक्टिस आमच्यातल्या आमच्यात केलं आणि आम्ही आमच्या आयुष्यातल्या पहिल्या कमाईचा श्री गणेशा केला. त्यावेळेला माझं वय 8 वर्षाचं असेल. माझे सगळे सवंगडी त्याच जवळपास वयाचे असतील. अहो, सुरुवातीला आम्हाला गंध लावायला लवकर जमना ना. उंची आणि माहिती नाही, त्यातनं वय कमी. सुरुवातीला कोणाला 20 पैसे, 25 पैसे, 30 पैसे. तर आमच्यात केकड्याच्या नंद्याला पहिल्या दिवशीची कमाई 1 नया पैसा झाली होती आणि बरेच दिवस त्याला 1 तुकडा असं आम्ही पोरं चिडवायचो. माझी पहिल्या दिवसाची कमाई 12 नये पैसे. काय आनंद झाला तुम्हाला सांगू. पहिली कमाई आईपाशी दिली. आईने मायेनं तोंडावरनं हात फिरवला. 2 पैसे खायला दिले. अहो, इतका आनंद झाला काय सांगू तुम्हाला. भविष्यात मी कितीतरी पैसा कमावला आणि गमावला बी, पण त्या 12 पैशाची किंमत काय आवरच. आईच्या चेहऱ्यावरचे ते समाधानाचे भाव मी आजही नाही विसरू शकत. आमच्या गल्लीला आईने सांगितलं, "भारत्यानं 12 पैसे म्हणजे 2 आणे कमावले." तो काळ होता 1973चा. पैशाला लय किंमत. पैसाच बघायला मिळायचा नाही हो. रुपया बैलगाडीच्या चाका एवढा मोठा वाटायचा. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांची सारखी तरा. त्यामुळं कोणाला काही वाटायचं नाही. बरं, दवाखान्याचं फॅड त्या काळात नव्हतं ना. लवकर कोणी आजारी पडायचं नाही आणि त्यातनं कोणी आजारी पडला तर फुकटची औषधं बघायची. सरकारी दवाखाना जवळ होता. दवाखान्यात रामायणे डॉक्टरचा आम्हाला वशिला असायचा. जर जुलाब व्हायला लागलं तर फुकटचं पातळ औषध द्यायचा. त्याने बरं वाटायचं. दवाखाना नाही का मनोरंजनाचा खर्च नाही. घरात लाईट नाही, रेडिओ नाही. त्यामुळं खाण्यापिण्याचा काय तो खर्च. तेवढा सुद्धा झेपायचा नाही हो. त्यात दुष्काळ पाडला. घरातली भांडी इकून खाल्लेली. घरात फुटकी-तुटकी जर्मलची चेनपाटं राहिली होती. त्यावर फुटका-तुटका संसार लंगडत चाललेला. खाती तोंड बारक्या सुनी सकट 9. 5 भावंडं, आई, दादा, बापू आणि आजी. कमवायला फकस्त दादा. फार वैतागून जायचा आणि त्या रागात जास्तच प्यायचा. मग राग काढायला आईशिवाय त्याला कोण गावते. आताशा आईला पण मार खायची सवय झालेली, त्यामुळे त्याचं तिला काय वाटायचं नाही. पण आता आम्हाला गंधाला जायची चटक लागलेली. तेवढं 10-20 पैसे मिळालं तरी बास झालं असं वाटायचं, कारण तेवढाच संसाराला हातभार. एक गोष्ट मात्र खरी की एवढी गरीब परिस्थिती, पण खोटं कधी बोललो नाही. खरं बोलायचं. जेवढं पैसे मिळतील तेवढं आईजवळ आणून द्यायचं. आईनं काहीतरी खायला पैसा 2 पैसे दिले का तेवढंच घ्यायचं. असं कधी चोरून 5-2 पैसे ठेवल्याचं आठवतच नाही मला. बाकीचं जोडीदार ठेवायचं बरं का आणि बाहेर चोरून खायचं. पण आम्हाला कधी अशी इच्छा झालेली आठवतच नाही. आपलं जसं असेल तसं राहायचं, तेच चांगलं दिवस असं वाटायचं. पण दुष्काळाचा जोर वाढत होता. काय करावं कोणाला कळत नव्हतं. सगळ्याची हालत एकसारखी. आला दिवस ढकलायचा. कोण कोणाला धीर द्यायचा कळतच नसायचं. आणि अशा शाळा बी चाललेली. आजी आजोबा थकत चाललेली. त्यांना तरी कुठला येळाला मिळायला काय. कोथाळ्यात आईचं वडील आजारी पडलेलं कळलेलं. आई काळजीत. तिला वाटायचं एकदा भेटून यावं, पण जायचं कसं? का सुनी बारकी अंगावर प्यायची.
आणि रोडगी चालायची नाही. मी असा गाल फुगरा. आईला लय त्रास व्हायचा. आमची 3रीची परीक्षा झालेली, लक्षाची पण झालेली. काय वाटलं कोणाला ठाव, बापानं अचानक आईला माहेरला जायला परवानगी दिली. त्यावेळेला आईचं फुल तिकीट, लक्ष्यानं शुभाचं आणि माझं अर्धं तिकीट, 80 पैसे तिकीट हो. भैरोबाच्या अंकुलीपर्यंत एवढं तिकीट. त्यामुळे जायला ₹2 तिकिटाला लागायचं. तिथनं 2.5 कोस अंतरावर असन गाव, कोथाळा. कोथाळ्यापर्यंत चालत जायचं. जायचा दिवस निश्चित झाला. मला तर लय आनंद झाला. कधी एकदा गावाला जातोय असं झालेलं. कारण काय तर अचानक जायचं रहित झालं म्हणजे काय करणार? अशी काळजी वाटायची. पण तसं काही झालं नाही. जायचा दिवस उगवला. फाट्याची आई उठलेली. न्हाणं-धुणं उरकून स्वयंपाक केलेला. 10 वाजेपर्यंत समदं उरकलं. आम्हा सगळ्यांना अंघोळी घातल्या, स्वच्छ कापडं घातली, पावडर लावली. आधीच दादानं आमची केसं कापलेली. फार टक्कल करून टाकलं होतं. टाकलेलं त्याला फासलेलं. लयच चित्र दिसत होतं, पण जायचा आनंद वेगळा असतो. बरं त्यात एस-टीचा टाईम टेबल नसायचा. सकाळी 11 वाजता स्टँडवर जाऊन बसायला लागायचं. कधी 12ला एस-टी यायची, कधी 2ला पण यायची. मामाच्या गावाला जायाकरता पंढरपुरातनं तिरेमार्गे सोलापूर एकच एस-टी असायची. तिची पण येळ फिक्स नाही ना. जेव्हा येईन तेव्हा येईन. आम्ही केव्हा स्टँडवर जायचो नाही. आमच्या घराच्या जवळच सोलापूर रोड दगडी पुलावरून वर आल्यावर एक स्टॉप, तिथं एस-टी थांबायची. त्याला स्टॉप असं म्हणतात. तिथं आम्ही एस-टीची वाट बघत बसायचो. एक गोष्टीचं लय वाईट वाटायचं, एस-टी काय लवकर यायचीच नाही. बाकीच्या सगळ्या एस-टी तिथनं जायच्या. त्यात मूळ मार्गे सोलापूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, कुर्डुवाडी, लातूर, करकम, बार्शी, टेंभुर्णी असायच्या. आम्हाला एक बरं वाटायचं ती म्हणजे बोर्ड वाचायची. कधी-कधी आईपाशी हट्ट धरायचो. खायला घे म्हणून रडायचो. मग दादानं मोजून ₹2-3 दिलेलं, कसं बसं तिकटाला पुरायचं ते. आम्ही लहान, आम्हाला कळायचं काय? म्हणून आम्ही खायला मागत बसायचो. आम्ही 5 जण होतो. आई कशी आणि किती-किती देणार सांगा की? बसून-बसून लय कंटाळा यायचा. मग कधी तर एकदाची गाडी यायची. गाडीला गर्दी तर लय. त्यात आम्ही 5 पोरं. आपदत निभवत वर चढायचं. आईजवळ चिंधीचं बोचकं, कडावर सुनी, सुभाबाईजवळ आणि मी आणि भाऊ एकटं चढणार. एसटीत कधी जागा मिळायची, कधी मिळायची नाही. सगळे एसटीतनं आम्ही भिकाऱ्यागत दिसायचो. कुणी आम्हाला जवळ बसवून घ्यायचं नाही. गर्दी असेल तर उभा राहून कंटाळा यायचा, पाय दुखायचं, रडू यायचं. पण आई काय करायची? तिचं काही चालायचं नाही ना. कधी-कधी जागा मिळायची, मग भारी वाटायचं. चालत्या गाडीतनं, खिडकीतनं झाडं पडताना दिसायची. आम्ही बघून टाळ्या वाजवायचो. लय बोलायचो, हसायचो, मजा वाटायची. तासभर एसटी चालायची. बरीच गावं लागायची. देगाव लागायचं, कारखाना लागायचा. मग एकदाचं अंकोली यायचं आणि उतरताना मग एकच गडबड. फिरलेगत व्हायचं. चालायलाच यायचं नाही. बेलखंडात चालायचं. दारू पिलेल्या माणसागत उतरायचं. उतरल्यावर तिथंच रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसायचं. जरा हुशारी आल्यागत वाटली का मग आम्ही सगळेजण पुढच्या रस्त्याला लागायचो. भैरोबाची अंकोली छोटंसं पण प्रसिद्ध गाव. लय आवडायचं मला. वर्षातनं एकदा चैत्री अष्टमीला मोठी जत्रा भरायची. मी पण एकदा यात्रेला तिथं राहिलो होतो. लय गर्दी. आजूबाजूची पंचक्रोशीतली माणसं सहकुटुंब, सहपरिवार बैलगाडीने यायची यात्रेला. उभं राहायला जागा नाही एवढी गर्दी हो. भैरोबाच्या नावानं जय जयकार चालायचा. सगळी पूजा अर्चा चालायची. दुपारी निवद नारळ खच पाडायचा. 5 नारळाचं तोरण लावायला झुंबड उठायची. अहो लाईन लागत असायची. देव कुठला दिसायला? ओझरता दिसायचा. आमच्या आईच्या कडेवरनं बघायचं. आई पाठीत मारायची आणि म्हणायची, "हात जोड के मोड दे." आणि मग नकळत हात जोडले जायचे. दर्शन, निवद, नारळ झालं का नवस फेडायचा कार्यक्रम लय मोठा. त्यो तर बघायला ही गर्दी. मंदिर जुनं तुळयाचं, वर शिखर, पुढं खानाचं. नवस फेडायचा कसा? तर ज्याला मूल होत नाही त्या जोडप्यानं नवस बोलायचा, मूल झाल्यावर तुला देवळावरनं टाकीन म्हणून. मग नवस बोललेल्या दिवसापासनं कधी का मूल होईना. मूल झालं का यात्रेत ते नवसाचं पोर पुजाऱ्याकडं द्यायचं. नारळ आणि ₹1.25 पण द्यायचा. मग त्या मुलाचं नाव स्पीकरवरनं पुकारायचं. देवळापुढं 4 माणसं चादर चारी बाजूनी
4 कोपरं ताणून धरून उभी राहायची. पुजारी देवळाव. आधी त्याने नारळ टाकायचा चादरीत. तो काढून देवाऱ्यात ठेवायचा. मग ते लहान बाळ वरनं खाली चादरीत टाकायचं. खालच्याने ते चादरीत झेलायचं आणि मुलाच्या आईकडं देऊन टाकायचं का पेटला नवस. असं 5-7 तास नवसाचं चालायचं. मग नवसाचा कार्यक्रम संपायचा. मग छबिन्याची तयारी चालू. छबिना पालखीतनं निघायचा संध्याकाळी 8-9 वाजता. ढोल, ताशे, लेझिम, लाइटिंग, दांडपाट्टा, घोडं नाचवणं असे भरगच्च कार्यक्रम असायचे. आणि बघायला तर लय गर्दी हो. हौशे, नवशे, गवशे सगळ्या प्रकारचे लोक असायचे. खेळणीचे, मिठाईचे स्टॉल असायचे रस्त्यावर. चकार पळणं असायचं. लय मस्त वाटायचं बघायला. यातलं आमच्या वाट्याला काही मिळायचं नाही. सगळ्यात मिळून शेव चिवडा घ्यायचा, त्यो खायचा. आणखी एक देवळात भविष्याचा गोवाटा असायचा. एक दगडी वाटी, त्यात गोडं तेल टाकलेलं असायचं. त्या दगडाचा मऊ गोल गोटा असायचा. त्या दगडावर गोट्यावर दोन्ही हात पालथं ठेवायचं आणि आपलं रखडलेलं एखादं काम होईन का असा कौल लावायचा. डोळे मिटायचे. काम होणार असेल तर गोटा उजवीकडे फिरतो, होणार नसलं तर डावीकडे फिरतो. लय माणसं भविष्य बघायची. आम्हाला काय कळायचं नाही, तरी सुद्धा आम्ही हात ठेवायचो, मजा वाटायची. तिथंच अंकलीत आमच्या आईचा चुलत भाऊ म्हणजे कडाबाईचा थोरला पोरगा राहायचा. जवळच हमरस्ता आणि ड्रायव्हर असल्यामुळं तो राहायचा अंकुलीत. जत्रेला आम्ही थांबल्यावर मुक्कामाला त्याच्याकडंच असायचो. तिथं असायचं पुरणपोळीचं जेवण. सकाळी उठायचं आणि पुढच्या मार्गाला जायचं. भैरोबाच्या देवळाकडे बघितलं ना का सगळा चित्रपटच आठवायचा. अंकोलीत एखाद्या घराजवळ मागून पाणी प्यायचं आणि तिथनं मग पुढं चालत चालत परवास. लय काटाळा यायचा, पाय दुखायचं. आम्ही अंकोलीत उतरल्यावर कोथळ्यातल्या एखाद्याला कळलं का तो पुढं गेल्यावर मामाला पहिलं कळवायचा का चिंगा यायला लागली. मग मामा आम्हाला न्यायला आडवं यायचं चालत चालत. तवर आमची वरात चालत चालत कोथळ्याच्या रोखाने निघालेल्या असायची. रस्त्यानं जाताना वाडी वस्ती दिसली का एखादी म्हातारी हाक मारायची, ये की ग चिंगा पाणी प्यायला. मग काय आम्हाला पण तेवढंच कारण तिथं 10-15 मिनटं थांबायला मिळायचं. आईला ती म्हातारी चहा करायची, आम्हाला भाजी भाकरी खायला द्यायची. जाताना खिशात भुईमुगाच्या शेंगा गूळ द्यायची. पहिली माणसं तुम्हाला सांगतो लय मायाळू. त्यांच्याजवळ पैसा नसायचा, पण प्रेमाची शिदोरी लय मोठी. ती कधीच संपायची नाही. पेरल्याशिवाय उगवत नाही या म्हणीप्रमाणे चौधरी घराण्याचं पहिलं कधीतरी पेरलेलं आत्ता उगवताना दिसायचं. ते दिवस आठवले की आज सुद्धा ऊर भरून येतोय. अशी मजल दरमजल करत आम्ही कोथाळ्याच्या रोखाला मार्गक्रमण करायचो. आम्ही अंकोलीकडनं कोथाळ्याकडं तर मलका मामा कोथाळ्याकडनं आमच्या दिशेनं आडवं चालत यायचा. असे आधीमधी समोरासमोर गाठ पाडायची. मग मला आणि त्याला खांद्यावर घ्यायचा. आम्ही तर चालून काठाळलेलो असायचो, त्यामुळं मामाच्या खांद्यावर बरं वाटायचं. मामाचा बी आमच्यावर लय जीव. मला आज सुद्धा ते चित्र स्पष्ट दिसते. मामाच्या आमच्या प्रती असलेल्या प्रेमाला कशाचीच उपमा देता यायची नाही. मामा आम्हा दोघांना 2 खांद्यावर बसून न दमता घरापर्यंत न्यायचा. जाता जाता बहिणी भावाच्या सुखदुःखाच्या गप्पा चाललेल्या असायच्या. येताना आम्हा भाच्यांकरता मामानं लिमलेटच्या गोळ्या, वाटाणं फुटाणं आणलेलं असायचं. आम्हाला वाटून द्यायचा. सुभ्या लक्षात चालत चालत गोळ्या चोकून खायची, एकमेकाला खुणवायची. मी आणि त्या खांद्यावर बसून गोळ्या खायचो. आजूबाजूचा परिसर बघत, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे बघत खात बसायचो. ती माणसं पण जाताना गप जातात का? अनेक चौकशा. काय चिंगा लय दिवसानं येणं केलं. कोथाळ्याचा रस्ता इसरली का? बाप एवढा आजारी त्याला बघायला यायचं नाही का? तुझी पोरं बरी आहेत का ग चिंगा? तुझे मालक बरे आहेत का ग चिंगा? अहो अशा आशयाच्या अनेक चौकशा. उत्तरं देता देता नाकी नऊ. त्यातनं पोरांकडे लक्ष गेल्यावर हो मोठा वाटतं, कितवीला आहे शाळेत? आणि काय ग ती थोरली का? आणि खांद्यावर बसलेला फुगा कोण? तुझाच आहे का? रोगाड दिसतंय. शाळेत जातं का गावातनं बोंबलत फिरतं? याला काय दवाखाना बघती का नाही? बघ माझ्याकडं कसं डोळं मोठं करून बघतोय. हे असली बी बोलणी चालणी चालायची. बघता बघता दुरून गावाची चाहूल लागायची.
तिन्ही सांजेची येळ झालेली, 4-5 वाजायला आलेल्या. शाळा सुटायचा टाईम आणि शेरडं घोराकडे यायचा टाईम झालेला असायचा. खांद्यावर बसून बघायला लय भारी वाटायचं. शाळा सुटलेली, बारकी पोरं कुतूहलानं माझ्याकडे बघायची. मला लय अप्रूप वाटायचं. तसं गावात जायला लागलो का आईच्या मैत्रिणी, शेजारी-पाजारी असूयेनं बघायच्या. त्यांच्या नजरेत आली का? हो पुढं, आता येती भेटायला, असा भाव असायचा. आमच्या मामाचं घर सुतार मेटाजवळचं, त्यामुळे तिथे सारखी माणसांची वर्दळ असायची. रस्त्यावरनं गावात शिरलं की 2-3 बोळ पार केली की आलंच सुतारमेट. आम्हाला तर कधी एकदा घरी जातोय असं व्हायचं. कारण काय, मामाच्या खांद्यावर इकडे एक पाय आणि तिकडे एक पाय असं अनिता पण बसायची. अहो बसायच्या जागेवर मामाच्या खांद्याचं हाड रुतायचं. त्यामुळं कधी एकदा घरी येतोय आणि मी उतरतोय असं व्हायचं. अनीचं पण तसंच असायचं. पण तोंड वेडं वाकडं करत बसायची तशीच. तर एकदाचं मामाचं घर यायचं. दारात सगळी शेरडं, करडं त्यातनं वाट काढत काढत घरापर्यंत जायचं. मग तिथं गेलं का लगेच तांब्याभर पाणी द्यायची मामी. मामी नवीनच आलेली, नवीनच लग्न झालेलं. नानीत घमेल्यावर पाणी ठेवलेलं. पाण्यानं हातपाय तोंड सगळी धुवायचो. मग बरं वाटायचं. सगळा शीनच निघून जायचा. बाप लेकीची नजर भेट होता. दोघांना पण गैवरून यायचं. आई गळ्यात पडायची. बापाच्या तोंडातनं शब्द नाही फुटायचा. फक्त डोळ्यातनं गंगा जमुना वाहत राहायच्या. आई आणि बाबा 5-10 मिनिटं नुसतं रडत असायची. कड ओसरल्यावर चौकशा व्हायच्या. बाबा तुम्हाला काय होते? आम्हाला बघितल्यावर निम्मा आजार बापाचा गायब व्हायचा. मग आईशी थोडं बोलून झाल्यावर वाईच कडूसं पडत आलेलं तवर मामीनं शेरडाच्या दुधाचा मस्त चहा केलेला असायचा. मामा आम्ही तिथं पोचलो की लगेच वाण्याच्या दुकानात जायचा. तेल, गूळ, चहा, पाव आणायचा. मग आम्ही सगळं चांगलं 2-2 पाव खायचो. शेरडाचं दूध आणि गुळ चहाची चव अमृतापेक्षा गोड आणि त्यात पाव मदतीला. काय विचारू नका, लय भारी. एकदा चहा पाणी झालं का बाबा बाहेर वाट्यावर हातरायला लेपाट घ्यायचा. आम्ही 5 जण नातू आणि आजा यांच्या गप्पा गोष्टी सुरू व्हायच्या. येताना काय काय झालं याचा वृत्तांत चालायचा. जमाडी गंमत, एसटीत काय झाली, चालत येताना रस्त्यात काय घडलं याच्यावर चर्चा चालायची. आमच्या 5 जण, सुनी लय बारकी, वर्षभराची असेल. अनिला बोलताच यायचं नाही. मग मी, सुबी, लक्ष्मण आमचा गोंधळ चालायचा. मेटावरची माणसं म्हणायची, इठोबा तर लय आजारी होता म्हण आणि आता तर लातवात लय रमलाय. पोर आली आणि तब्येत लगेच सुधारली म्हणायची म्हाताऱ्याची. या असल्या चर्चा मेटावर चालायच्या. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन हे आत्मचरित्र. साहित्य पंढरी चॅनलवरचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.